येवकार हा समृता कणगावकर, सुरेखपळ्याची हेडलाईन्स। म्हापसा कोर्टाकडल्या जंक्शनाचे कोसाळे सिग्नल पोल, एका ट्रकाचे हलगर्जीपणाक लागून तुटले केबल, सिग्नलाचे खांबे मुळासकट पडले हुमटून। मडगांव पॅसेंजर उखलपाक बसींची रेसीन घेतलो तरणाट्याचो बळी। पळ्यात आबे फारिया रोड ते बोड्डा फातोड्डा रस्त्याची कथा। वेर्णा मारबडे करून लुटलो एका हॉटेल धनियाक, चोरांनी भांगरार केलो हात साफ। वेर्णा पुलिसांनी उखल्ल्यो चौगांच्यो गुटल्यो। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारात। म्हापसा कोर्टाकडल्या जंक्शनार आशिल्ले सिग्नल पोल कोसळ्ळे, एका ट्रकाच्या हलगर्जीपणाक लागून केबल तुटले, सिग्नलाचे खांबे मुळासकट हुमटून पडले, लोकांक किरकोळ दुखापत जाल्या, जिवीतहानी जावंक ना। पळयात पुराय बातमी। वीज खात्याच्या हलगर्जीपणाक लागून आयज कोणाचोय जीव वचपाक शकता अशी परिस्थिती आयल्या। सिग्नलांक लागून खांबे बसयल्यात खरे, जेन्ना खांबे हुमटून पडले त्या वेळार पोंचो पत्रोच दिसता। हे पत्र्याचे खांबे काय कितें? सरकार जनतेच्या दोळ्यांत असोच धुल्ल घालपाचो यत्न करतात काय कितें? लोकांक प्रश्न पडला। आयकात आदलो नगरसेवक दीपक माडेश्री। आज एक कोर्टाकडे इन्सिडंट घडला सिग्नलाचो, कारण थोडी बेशिस्तीपणा आसली इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाची। ट्रकान खांबे व्हरतना ताणें पळोवंक ना, आनी पळोवंक ना तें बरें आसा। आयज ते खांबे पयशे तुटल्या ते सिग्नलाचे, जाल्यार तो सारको पत्रो दिसता, पत्रो पोल दिसपाक जाय, आनी तो पोल ना, कोणीय पळोवपाचें। हांव कोणाचें इरिगेशन करिना, कोणाचें वायट उलयना, पण तो असो पडलो की अशें धाली उखलता, धाली मुळांतल्यान तशें तुटून पडल्या, आनी कोचून काडटा फूल तशें, म्हणजे ताका शक्तीच ना अशें दिसता म्हाका। अशें वापरपाचें न्हू, कारण आयज तो इतलो पोल कोणाचें मरण जर कितें तो इन्सिडंट घडलेलो हें वायट घडपाचें, डिपार्टमेंटाकूय त्रास जावपाचें आनी आनीक सगळ्यांक त्रास जावपाचें। तरी आसतना कोणाचे तकलेर पडलो एक पोल, म्युन्सिपालिटीचे कॉलरीक आसा तो, बाकीचे आडवून उरल्या वायरींग म्हणून कांय घडोवंक ना। आनी म्हाका दिसता देव बोडगेश्वराची जात्रा आसा म्हणून ते देवानूच आडयलें म्हणपाचें, कारण अशें तुटून पडले की सारके भयानकपणां पडल्या। हांव डिपार्टमेंटा कडेन मागता, सिग्नल डिपार्टमेंटा कडेन, की बेगींतल्या बेगीन, कारण आतां कॉलेजी स्टार्ट जाल्या, भुरग्यांची इस्कॉलां स्टार्ट जाल्या, कित्याक थंय सिग्नल आसल्या कारणान बरें वळटालें। हे 2 दिसां भितर तुजें लक्ष घालून आनी आमच्या आमदारान बीन ते बेगींतल्या बेगीन करचें म्हणून मागता। इलेक्ट्रीक डिपार्टमेंट गाडी वयताली पळय, ती ताका लागली ते कॅबले। कितें आशिल्ले गाडयेन? पळोवन आमी ते गाडी थंय हाडली पळय, ओके। ताका लागले आनी ते कॅबले बरोबर ते खांबे ओडले ते। सो टोटल 4 सिग्नलां पडली। हे 2 पडले, ते 2 मागीर बरे जाले। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार। रेड्या पाड्यांची झूज आणि झाडांचेर काळ अशी गत सध्या मडगांवां आबे फारिया रोड ते बोड्डा फातोड्डा रस्त्याची जाल्या। पॅसेंजराक घेवपाचे बशीच्या रेसिंगेन एका तरणाट्याचो बळी घेतलो। या 25 वर्साच्या तरणाट्याक बसीन नेटान धपको दिल्ल्यान तो उसळून सकयल पडून जोसेफ फारिया हाका हॉस्पिटलात व्हरतना वाटेरच मरण आयले। पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट। सगळे त्रास करता, भुरग्यांक जीव घेतलो, ही फूल कारवाई जावपाक जाय। हे सगळे वोटे करपाक हे सगळे बसवाले करता। आज आमी सध्या आबाद फारिया रोडाचेर आसात, आनी ह्या रोडाचेर काल एक एक्सिडेंट जालो, आनी ह्या एक्सिडेंटान जोजफ फारिया त्या 25 वर्सांच्या भुरग्याक मरण आयलें। हे मरण येवपाचें कारण म्हणजे जाल्यार जो जोजफ जो आसा हो आपल्याली स्कूटर घेवन मडगांवच्यान बोड्डा या फातोड्डा ह्या रोडाचेर वतालो, आनीक वता तेन्ना फाटल्यान एक बस येयली आनी त्या बसीन ताका फाटल्यान धक्को दिलो, आनी हो जो जोजफ जो आसा हो सायडीक पडलो आनी ताका मार लागलो। ताका रोखडोच मडगांवच्या ऑस्पिशियो हॉस्पिटलांत व्हेलो, पूण तेजी जी हालत जी गंभीर आसले कारणान ताका बांबोळी व्हेलो, पूण तो बांबोळी पावलो ना, तो वाटेरच थंय सोंपलो आनी हो संवसार सोडून गेलो। आमी हेचे खातीर मागतात की हे जे बसवाले आसात हे ह्या पॅसेंजर घेवपाक जाय म्हणून
खूब रेसी मारतात आणि अशें करून जीव वगडायतात अशें तेजी फॅमिलीन आज सांगले कडेन आसा आणि ह्या बसवाल्यांचेर कडक शिक्षीत जावची आनी तेंचेर एक्शन जावचें म्हण तेणी मागले कडेन आसा. आणि दुसरे वटेन मडकयचें हॉस्पिटल आसा ह्या हॉस्पिटलांक बरी फॅसिलिटी मेळपाक जाय आसता पूण ती मेळना म्हणूनच बांबोळी व्हरपा पडटा. आमी सदांच म्हणटात की हांगा साकून बांबोळी व्हरता म्हळ्यार तूं चंद्रार गेल म्हणून एकदम वयर पावता म्हणून आमी मागतात हांगा की सरकारान बेगीच्या बेगीन हें जें हॉस्पिटल आसा हें बरें करचें ताकी आमकां हांगा साकून बांबोळी वचो नाका. आमचो इलाज जो आसा हांगा जावचो आनी प्रत्येकालो जीव वाचचो म्हणून आमी मागतात. त्याच बरोबर मडगांव पुलिसान सध्या पंचनाम केले कडेन आसा आनीक मडगांवचो PI तुळशीदास नायक जो आसा हो सध्या इन्व्हेस्टिगेशन करता. सद्याक ड्रायव्हर जो आसा बसीचो एका अरेस्ट केले कडेन आसा. फुडली जी प्रक्रिया आसा फुडली जे हे आसा ते मडगांव पुलीस करता. मुगेलो भावाचे चेडो आपल्या तो वयतालो कामाक थिंगा बेटोपाला वाडे बसीन ओटी करपाक तेका सायडी लायन गेलो पडून बस व्हरून गेली. बस लागून गेली. बस लागली. हय बस लागून ते गांवांत वचूंक ना मुखार वचून रावलो. ही आपणा पेशंटाक लागून करता हे सगळे भास त्रास करता. हे भासी लागून जाता पूर्ण कारवाय जावपा जाय. तो आज कितें जाला भुरग्या तुगेल्या भुरग्याक म्हज्या जीव घेतलो मुगेल्या ही फूल कारवाई जावपाक जाय. खंय एक्शन जावपाक जाय. म्हणजे बसवाले मनमानी करतात. हे सगळे वोटे करपाक हे सगळे बसवाले करतात. ताका लागून हे जाता सगळे जीव वचपाक ते बसवाले लागून हे जाले. बसवाल्या खातीर हे जीव गेला. जीव गेलो. तुम्ही आज तेचेर इन्क्वायरी जावची म्हण मागता. इन्क्वायरी जावपा ताका अरेस्ट जावपाक जाय. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, समरिता खणगावकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. वेर्णा चोरी जाली. एका हॉटेल धनियाक वाटेर आडावन ताका मारबडय करून ताजे पयशे आनी भांगरा चोरांनी हात साफ केले. वेर्णा पुलिसांनी ह्या प्रकरणात तपास करून चौगांच्यो गुटल्यो उखल्ल्यात. दक्षिण SP सुनीता सावंतान पत्रकार परिशद घेवन पुराय म्हायती दिली. पळयात. ह्या दिसांनी जे घटना घडटात ह्यो खूप वायट घडटात आणि खुबश्यो घटना ह्यो घडत आसात आणि हितून भितर म्हणल्यार मर्डऱ्यो चोरयो खून आणि त्याच बरोबर रेप करपाचे चेंज स्नॅचिंग ह्यो खुबश्यो गोष्टी ज्यो आसात ह्या दिसांनी घडत आसात. आणि अशीच एक घडणूक जी आसा ही वेर्णा हायवेचेर जाली. आनीक 4-5 जाणांनी एक बार एंड रेस्टॉरंट असल्या ओनराक वाटेर हाडायलो आणि त्याच कडच्यान सगळे सामान जे आसा ते गेले वस्तू ज्यो आसात ह्यो घेतल्यो पयशेय घेतले भांगराच्यो वस्तूय घेतले तांचे आंगार आसले त्यो आनीक तेका मारलोय बी आनीक थंयच्यान पळ काडलो. आनी पळ काडटच एक ओनरान वचून रोखडेच वेर्णा पुलीस स्टेशनार कंप्लेन फायल केली. आनी कंप्लेन करतरेक जो वेर्णा पुलीस स्टेशनाचो PI जो आसा नेल्सन कुलासो हेणे रोखडेच टीम तयार केली. आनीक ह्या टिमीनी जे 2 जाण PSI असले त्याच बरोबर हवालदार असले आनीक PC असले हेणी रोखडेच ह्या गोष्टीचो तपास केलो आणि तेणी ह्या 4 जाणांक हांगा अटक केले कडेन आसा. आनी 4 जाणां अटक करता तांकां सद्याक पुलीस रिमांड दिले कडेन आसा अटॅच केले कडेन आसा. आज हेचे खातीर साऊथ गोवाचे SP जे आसा सुनीता सावंत हिणे प्रेस घेवन आज तेजेर ब्रीफ केल्ले कडेन आसा. आनीक ह्या हो जो इन्सिडेंट आसा हो जाल्लो तेंचेर आमी स्ट्रिक्ट एक्शन घेतले कित्याक ही रॉबरीची केस आसा आनीक हांगा लुटपाचो प्रश्न जाल्ले कडेन आसा. आनी हे तेंच्या पयली बिझनेसा वयल्यान ही रायरोटी जाल्ल्या म्हणून तेणी सांगले कडेन आसा. In South Goa district, recently 3 days back, we had an offence reported at Verna police station, wherein one Vijayan, he is a native of Kerala but staying at Aravlem, Kortalim and running a Jim Jam Supornika bar and restaurant. Early in the morning on 8th at 5:10 in the morning, a Innova car, white color, overtook him, put that against his vehicle, and stopped him and thereafter assaulted him
with the iron pipe, caused damages to the vehicle, fracture to his right hand, injury to his right leg, as well as hit on his head. Thereafter, they committed robbery of his chain as well as mobile and cash of 10,000 rupees. This person, information was given to the police station. It was a point blank case. However, he gave only one motive, saying that there is a business rivalry. There might be, he said, a business rivalry. He was earlier running a restaurant and still running, and this victim complainant was with him, and 1.5 years back he has left this working and has opened up his own restaurant. Upon persistent interrogation of this sickly person, he gave us some leading clue wherein he informed that the information was given to one Gokuldas Naik, and who is a resident of Borin Ponda, who is his friend. When we rounded up this Gokuldas, upon persistent interrogation by police, he disclosed having committed the offence. Then he said the offence was committed with the help of one Mandar Sridhar Prabhu, who is also a resident of Shiroda. So we have arrested Sachit Naik, Gokuldas Naik, Mandar Prabhu in this case. There is one more person on whom we are on trail because they were 4 of them. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि मुजेब शेख. घराघरात गांधी आंबेडकर पावोवपाचो यत्न काँग्रेस करतली. ते खातीर 26 जानेवारीचो दीस वेचला. तिरंग्याक मानवंदना दिल्या उपरांत त्या वाठारांतल्या घराघरांनी वचून त्या वाठारांतले काँग्रेस फुडारी आणि कार्यकर्ते राज्य घटनेची व्हडविकाय सांगतले. अखिल गोंय काँग्रेसीचो गोंय राज्य प्रभारी माणिकराव ठाकरेन घोषणा केली. पार्लमेंट सेशनात देशाचो गृहमंत्री अमित शान डॉक्टर बाबासाहेबाचो अपमान केल्लो. भाजपवाले देशाची राज्यघटना नष्ट करपाचो हर तरेन यत्न करतात. देशभर तांणी तसोच मोर्चाच काढला. हो देश महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनीच चलपाक जाय, तर देशातली लोकशाय तिगून उरतली. देखून गांधी आंबेडकराची विचारधारा आणि संविधानान सर्वसामान्यांक दिल्ले हक्क भाजपवाले कशे कोचून घेवपाक सोदतात ते लोकांक घराघरांत वचून पटोवन दितले अशेंय माणिकराव ठाकरेन सांगले. आमी डिसेंबराच्या लास्ट आठवड्यान पयले जेन्ना पार्लमेंटाचे सेशन जेन्ना चालू आशिल्ले तेन्ना ह्या देशाचो गृहमंत्री अमित शान ह्या देशाची जी घटना जाणी आमचे अधिकार, प्रत्येक नागरिकांचे अधिकार जे कॉन्स्टिट्यूशना मार्फत आमकां दिले, अशा महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो ताणें अपमान केलो पार्लमेंटान. हे पुराय देशभर लोकांनी पळयलें. त्या निमित्तान ऑल इंडिया काँग्रेस कमिटी एक कार्यक्रम, एक प्रोग्राम आम्ही लॉन्च करता. किस देश में डेमोक्रेसी है, ये देश महात्मा गांधी जी के विचारों के आधार पे चलना चाहिए. ये देश डॉक्टर बाबा साहब ने जो हमारे पूरे देश को संविधान दिया है उसके तहत इस देश को आगे चलना चाहिए, उसी तरीके से प्रशासन चलाना चाहिए. लेकिन हम देख रहे हैं कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का जिस तरीके से अपमान अमित शाह जी ने पूरे बीजेपी की तरफ से हो रहा है, जगह जगह पर जो उनका संविधान है, उनकी जो संविधान के तहत अलग अलग जो यूनिट बनाए हैं, संस्थाएं बनाई है, उसको भी पूरी तरह बर्बाद करने का काम इन्होंने बीजेपी ने हाथ में लिया है. गवर्नमेंट की तरफ से रहो या बीजेपी पार्टी की तरफ से रहो, तो पूरे संविधान के खिलाफ हर जगह पे उन्होंने मोर्चा खोला हुआ है. इसलिए कांग्रेस पार्टी ने जो बेलगांव, जो कर्नाटक में जहाँ CWC का अधिवेशन हुआ था, उस अधिवेशन में जो एक बात तय हुई थी
कि हमको संविधान के लिए, डॉक्टर बाबा साहब के अंबेडकर जी के अपमान के लिए और जिस तरीके से ये देश जिस विचारधारा के आधार पे चलना चाहिए, डेमोक्रेसी के आधार पे चलना चाहिए, उसके खिलाफ जो प्रशासन चलाने की कोशिश बीजेपी कर रही है, उसके खिलाफ हमने एकजुट होकर इसका सामना करना चाहिए। तो उसी वक्त ये तय हुआ था कि पूरे देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जो विचार है, महात्मा गांधी जी के जो विचार है, जो संविधान हमारा है, संविधान के अंतर्गत सभी को जो आज डेमोक्रेसी यहाँ पे हमें संसदीय प्रणाली जो मिली है, उसको मजबूती के साथ हमें आगे ले जाना है। तो इसलिए जो प्रोग्राम बनाया है बेलगांव के CWC में, उसमें जय बापू, जय भीम और जय संविधान, ये प्रोग्राम अनाउंस किया है ऑल इंडिया कांग्रेस पार्टी ने। 26 जनवरी से 26 जनवरी 2005 तक 26 तक, सॉरी 25 से 26 तक 1 ईयर के लिए ये प्रोग्राम सभी पूरे देश में चलाया जाएगा। और गोवा में भी ये प्रोग्राम चलाने के लिए आज जो वर्किंग कमेटी की मीटिंग हुई, उसमें तय हुआ है ये प्रोग्राम ब्लॉक लेवल पे, गांव लेवल पे, हर घर घर तक ये हम इस प्रोग्राम के तहत लोगों तक जाएंगे और ये समझाएंगे कि ये जो शासन है अभी चल रहा है, जो बीजेपी है, वो संविधान के खिलाफ है, संविधान को मिटाना चाहते हैं, जो हमें हक मिले उसको पूरी तरह ख़त्म करना चाहती है। तो ये घर घर तक हमको जाके लोगों में बताना है। हमने यहाँ जो प्रोग्राम बनाया है जो गोवा प्रदेश के लिए, वो 26 तारीख को हर ब्लॉक में इस तरीके का जो फ्लैग होस्टिंग के बाद, जो 26 जनवरी हमारे प्रजासत्ताक दिन है, तो 26 तारीख को वहाँ पे फ्लैग होस्टिंग के बाद इस प्रोग्राम को हम लॉन्च करेंगे हर ब्लॉक में। उस वक्त वहाँ जो भी हमारा जो कहना है, तो वो हमारे पॉम्पलेट के ज़रिए हम लोगों में बांटेंगे। वो प्रोग्राम हम हर ब्लॉक में ले रहे हैं और हर ब्लॉक में, हर पूरे स्टेट में हर हफ्ते सैटरडे संडे 2 दिन हर ब्लॉक में प्रोग्राम वहाँ पे बनाएंगे। इसी आधार पे प्रोग्राम बनाएंगे और उसके बाद ब्लॉक जो है, ब्लॉक के जो वहाँ पे हमारे वर्कर है, वहाँ पे नेतागण है, वो सभी उस ब्लॉक में गांव-गांव में जाकर, घर-घर में जाकर इसका प्रचार प्रसार करेंगे। गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिक्स आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. सायमन बरेटो मेमोरियल इंटरविलेज फुटबॉल सर्तीत मायना स्पोर्ट्स क्लबान जैत मेळयले. पळयात कुट्टरी जाल्ली रंगतदार फुटबॉल मॅच. कुट्टरी डायसा खेळामळार जाल्ले मायना स्पोर्ट्स क्लबान घडोवन हाडिल्ले सायमन बरेटो मेमोरियल इंटर विलेज फुटबॉल सर्तींत मायना स्पोर्ट्स क्लबान गोवा वेल्ला स्पोर्ट्स क्लबाक 3-0 अशा गोल फरकान हारावन सर्तीचे निमाणे 8 सुवात मेळयली.
गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी मुजेफ शेख. फाटले 24 वरां सावन हवामान सुसंगत आशिल्ले. दनपारां वत आनी थंड राती आशिल्ल्यो. हातूंत वेगान बदल जावपाची शक्यताय ना. हवामान विभागाचो अदमास. फाटल्या 24 वरां सावन पावस पडूंक नाशिल्ल्यान गोंयच्या हवामानाचे सुकी परिस्थितीचो शेक पळोवपाक मेळटा. पणजेंत चडांत चड तापमान 33.8 डिग्री सेल्सियस जाल्यार मुरगांवां हेच तापमान 32.2 डिग्री सेल्सियसा मेरेन पावलां. जाल्यार उण्यांत उणें तापमान अनुक्रमान 22.4 डिग्री सेल्सियस आनी 21.9 डिग्री सेल्सियसाचेर पावलां. सापेक्ष आर्द्रताय पणजेंत 64% ते मुरगांवांत 93% मेरेन आशिल्ली. दर्यादेगेर रावतल्या खातीर कसलीच शिटकावणी दिवंक ना. पूण वराक 55 किलोमीटर वेगान वादळी वारो घोळटलो. ताचो परिणाम मन्नार आखात आनी कोमोरीन भोंवतणच्या वाठाराचेर जावं येता. पुराय गोंयभर सुकें हवामान. पणजे चडावत आनी उणें तापमान 33.8 ते 22.4 डिग्री सेल्सियस. फाटल्या 24 वरांत पावसाची नोंद ना. मंगळारा नितळ मळबाची शक्यताय. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.